नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. ओ महारानी, काम करना है या नहीं, या फिर मुफ्त की रोटियां तोड़नी है, मामी नीतीला म्हणाली. तिच्या दादूला जाऊन आज 4 दिवस झाले होते. ती खूप दुःखी होती आणि आजारी देखील. दादू गेल्याचं खूप टेन्शन घेतलं होतं तिनं. या निर्दयी जगामध्ये आता पूर्णपणे ती अनाथ झाली होती. मामी जी, उसकी तबीयत ठीक नहीं है, उसके हिस्से का काम मैं कर दूंगी, तानिया म्हणाली. अच्छी खासी तो है, अब उस बूढ़े का कितने दिन शौक मनाओगी, मामी म्हणाली. क्यों उसके जले पे नमक छिड़क रही हो, बेचारी वैसे ही बहुत परेशान है, तानिया म्हणाली. गलती की है तो भुगतनी तो पड़ेगी. मैं तो उसी दिन तुम्हारी चाल समझ गई थी कि तुम किसी के साथ सोकर अपना सब कुछ दे आई हो. बेशर्मी की भी हद होती है निधि. वो तो तुझे बर्बाद करके चला गया. अब चुपचाप रमेश के साथ शादी कर लो तो ये बात दब जाएगी. नहीं तो बाहर किसी को पता चल गई तो तुम्हारी इतनी बेइज्जती होगी की तुम्हें बताने की जरूरत नहीं, मामी तिरकसपणे म्हणाली आणि निघून गेली. नीतीला खूप वाईट वाटत होतं. ती दिवसभर रडत होती. तानिया तिची काळजी घ्यायची, परंतु तीही तिच्यासारखीच लाचार होती. ती देखील तिची काहीही मदत करू शकत नव्हती. इकडे रक्षित त्याच्या रोजच्या रुटीनमध्ये पूर्णपणे तिला विसरून गेला होता. तसंही त्यानं तिला एक सीडी म्हणून वापर केलेला होता. ती त्याच्या सक्सेसची सीडी बनली होती. रात्री रक्षित ऑफिसमधून घरी आला. मागच्या 2 दिवसांपासून तो घरी आलाच नव्हता. आल्या आल्या राजनाथनं त्याला स्टडी रूममध्ये बोलावलं. आलात चिरंजीव, मला वाटलं घरचा रस्ता विसरलात की काय, राजनाथ सिंघानिया त्याचे वडील रागानं त्याला म्हणाले. डॅड, खूप बिझी होतो मी, रक्षित म्हणाला. कुठे बिझी असतोस ते मला चांगलंच माहिती आहे रक्षित, राजनाथ त्याला रोखून पाहत म्हणाले. मग त्यानं नजर खाली केली. सक्सेसमध्ये इतका आंधळा होऊ नकोस रक्षित की आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे सुद्धा तुला माहीत नसू नये, राजनाथ म्हणाले. काय झाले डॅड, रक्षित कंटाळलेल्या आवाजात म्हणाला. काल ज्या माणसाकडून तू मिस्टर अरोराच्या टेंडरची फिगर मिळवलीस ना, त्याला मिस्टर अरोरानं बेदम मारहाण करून नोकरीवरून काढून टाकले. त्यामुळे त्याला त्याच्या नोकरीवरती पाणी सोडावं लागले. आणि त्याच्या कुटुंबाचं काय? घरातील एकुलता एक कमावणारा व्यक्ती होता तोच आता 6 महिने हॉस्पिटलमधून बाहेर पडणार नाही इतका जखमी आहे, राजनाथ दात आवळत म्हणाले. रक्षितनं त्यांच्याकडे चमकून पाहिलं. हे बघ रक्षित, तुला जर असं वाटत असेल की तू काहीही करशील आणि मी तुला काहीच म्हणणार नाही तर हा तुझा गैरसमज आहे. हा बिझनेस जितक्या कष्टानं मी उभा केलाय ना, तू त्याचा अंदाजही लावू शकत नाहीस. मी आतापर्यंत बिझनेसमध्ये कधीच कुणाच्या लाचारीचा फायदा घेतलेला नाही की कधीही चुकीचा मार्ग अवलंबलेला नाही. हे सगळं मी फार मेहनतीने उभं केलंय. आज लोक मला जी काही इज्जत देतात ना, ती माझ्या श्रीमंतीपणामुळे नाही तर माझ्या तत्वांमुळे. मी आणि तू माझी तीच प्रिन्सिपल्स मोडून काढतोयस. बिझनेसमध्ये वर जाण्यासाठी कुणा दुसऱ्याचं नुकसान करशील तर ते तुझे दुश्मन वाढतील हे लक्षात ठेव, राजनाथ करारी शब्दामध्ये म्हणाले. सॉरी डॅड, मला ते टेंडर कुठल्याही परिस्थितीमध्ये हवं होतं, रक्षित म्हणाला. त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेव. आपल्याकडे बरेच अनुभवी लोक आहेत, त्यांचा सल्ला घे. यश तुला नक्कीच मिळेल, पण यानंतर कधीही चुकीचा मार्ग अवलंबू नकोस, कारण नुकसान तुझंच होईल, राजनाथ म्हणाले. सॉरी, मी पुन्हा तुम्हाला नाराज करणार नाही. यानंतर सांभाळून राहा, राजनाथ म्हणाले. येस डॅड, नाव गो. डॅड, ते रक्षित मध्येच अडखळत म्हणाला. डोंट वरी, मी त्याचा हॉस्पिटलचा सगळं खर्च त्याला देणार आहे. सोबतच तो ठीक होईपर्यंत त्याच्या फॅमिलीची जितकी काही सॅलरी असेल तेवढे पैसे दर महिन्याला त्याला पोहोचतील, राजनाथ म्हणाले. थँक्स डॅड, रक्षितनं त्यांना मिठी मारली. इकडे नीती रडून रडून उपाशीत झोपली. तिला तिच्या मामीच्या बोलण्याचं फार वाईट वाटत होतं, परंतु अचानक तिच्या अंगावर कोणाचा तरी हात फिरलेला तिला जाणवला.
तिने दचकून उठून पाहिलं तर रमेश तिच्या रूममध्ये तिच्या बेडवर होता. तुम्हारी हिम्मत कैसे हुई मेरे कमरे में आने की? नीति म्हणाली. कोई सुन लेगा. बेशर्मीनं रमेशने तिचा हात पकडून तिला स्वतःच्या अंगावरती खेचलं. छोडो मुझे. तानिया, नीति जोरात ओरडली. चिल्लाओ, आज कोई भी हवेली में नहीं है. माँ और बाबा बाहर गए हैं और तुम्हारी प्यारी सहेली उनके चाचा जी के घर गई है और वो सुबह आएगी. रमेश तिच्या अंगावर येत म्हणाला. प्लीज मुझे छोड़ दो प्लीज. नीति त्याच्या समोर हात जोडत म्हणाली. बस 1 घंटे की तो बात है. मेरा साथ दे दो और मुझे खुश कर दो, फिर मैं चला जाऊंगा. रमेश तिच्या गळ्यावरती त्याचं तोंड लावत म्हणाला. मैं शादीशुदा हूं रमेश, प्लीज मुझे जाने दो. नीति म्हणाली. पागल लड़की, अभी तक नहीं समझी कि वो तुम्हें सिर्फ इस्तेमाल कर रहा था, उसका जी बहला रहा था और तुमने उसे अपना पति मान लिया. ये बड़े लोग ऐसे ही होते हैं जो अपने फायदे के लिए किसी के साथ भी खेलते हैं. रमेश म्हणाला. तुम झूठ बोल रहे हो. रक्षित वैसा नहीं है, वो मुझसे बहुत प्यार करते हैं. नीति म्हणाली. अगर प्यार करता है तो तुम्हें ऐसे छोड़कर क्यों भाग गया? क्यों तुम्हें फोन नहीं करता? 15 दिन से ऊपर हो गए. क्या उसने तुम्हें फोन मैसेज कुछ किया? रमेश कुत्सितपणे हसत म्हणाला. मेरी बात मान जा नीति, उसे सिर्फ तुम्हारी जमीन चाहिए थी, इसलिए उसने ये सब नाटक किया. रमेश म्हणाला. ते ऐकून नीति स्तब्ध झाली. तिला तर तो विषय सुद्धा माहीत नव्हता. रमेशनं तिला गळ्यावरती एक जोराचा चावा घेतला आणि ती विवळत किंचाळली. तो आता फारच ॲग्रेसिव्ह झाला होता. नीति त्याला प्रतिकार करत होती, परंतु भारी पुरुष तो त्या नाजूक मुलीला कसा सहन होणार होता. तिनं हात लांबून टेबलवरती असणारा फ्लॉवर पॉट घेतला आणि त्याच्या डोक्यात मारला. रमेशच्या डोक्यामधून मुंग्या निघाल्या आणि त्यानं डोकं गच्च पकडलं. नीतीनं त्याला सर्व ताकदीनिशी स्वतःवरून दूर केलं आणि उठून उभी राहिली. साली रंडी, मेरा माथा फोड दिया, अब तो तू गई. असं म्हणून रमेशनं रागात तिचा गळा आवळला. ती खोकत होती. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. तिनं सगळी हिंमत एकवटून पोटामध्ये गुडघ्यानं त्याच्या जोरात वार केला आणि रमेशची तिच्यावरची पकड ढिली झाली. तो पोटाला पकडून मागे झाला. तेवढ्यात नीतीनं अजून एक फ्लॉवर पॉट हातात घेतला आणि अर्धा फोडून त्याच्या समोर केला. अब 1 इंच भी मेरे पास आने की कोशिश की तो मैं जान से मार दूंगी. नीती रागानं थरथरत म्हणाली. मग रमेश तिथून निघून जाताच तिनं दरवाजा गच्च लावून घेतला आणि त्याला टेकून रडत तशीच खाली बसली. क्यों रक्षित, आपने मेरे साथ इतना बड़ा धोखा क्यों किया? नीती रडत म्हणाली. मग थोड्या वेळाने तिचे अश्रू तिनं वाहू दिले आणि मग मनाशी काहीतरी ठरवत ती उठली. तिनं आरशामध्ये पाहून स्वतःचा अवतार ठीक केला आणि तिची बॅग भरायला घेतली. तिने तिचे कपडे, काही सर्टिफिकेट्स आणि जे काही पैसे तिच्याजवळ होते ते घेऊन ती हवेलीतून बाहेर पडली. तिनं ऑटो घेऊन सरळ बस स्थानक गाठलं. तिथून तानियाला फोन केला. तिचा फोन येताच तानिया तिच्या चाचाजींसोबत लगेचच तिच्याजवळ आली. नीती, मेरी जान, तानिया म्हणाली आणि तिला पाहून नीतीनं हंबरडा फोडला. तिच्या गळ्यात पडून नीती एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडत होती. शांत हो जा, मुझे पता क्या हुआ. तानियाने तिला कसं बसं समजावत शांत केलं, पण नीती रडतच होती. ती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तानिया बेटा, मुझे लगता है इसे हमें घर ले जाना चाहिए, वहीं बात करेंगे, चाचा जी म्हणाले. जी चाचा जी. नीती, चलो. तानिया तिचे डोळे पुसत म्हणाली. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.